नमस्कार खादाडांनो, मी योगेश परब आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे खादाड। तर आज आपण बघणार आहोत आपल्या सर्वांचं आवडतं पेय जे आहे सोलकढी। तर कोकणामध्ये प्रत्येक घराघरात सोलकढी बनवली जाते आणि प्रत्येक घरानुसार त्याची चवही बदलते, कारण प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार त्यामधले जिन्नस हे कमी जास्त करत असतो। पण सोलकढी बनवण्याची पद्धत ही एकसमानच असते। तर माझ्या मते सोलकढीची व्याख्या सोल म्हणजे आत्मा आणि आत्म्यापर्यंत पोचणारी कढी म्हणजेच सोलकढी। तर मित्रांनो, ही सोलकढी खूप बहुउपयोगी आहे। जेव्हा आपण चिकन, मटन, मांसाहारासारखे पदार्थ जे पचायला जड असतात हे खातो, तेव्हा आपली पचनशक्ती वाढवण्याचे काम ही सोलकढी करते। तेव्हा ही झटपट होणारी साधी सोपी सोलकढी कशी करायची यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सोलकढी बनवणार आहे आणि या सोलकढीसाठी नारळ अर्धा घेतलाय, नंतर 2 छोट्या छोट्या मिरच्या, लसणीच्या 4 पाकळ्या आणि आलं 1 इंच घेतलंय। हे सगळं मिक्सरला लावूया आपण आणि नंतर मग आगूळ घालून त्याची सोलकढी बनवणार आहे। चिकन आणि वडे म्हटले त्याच्यावरती सोलकढी हवीच आणि त्यासाठी ही खास सोलकढी तुम्हाला दाखवते। याच्यामध्ये आता हे पाणी घालून हे मी मिक्सरला लावून घेते, बारीक करून घेते। हे बघा, हे मिश्रण मिक्सरला लावल्यामुळे असं बारीक झालंय। आता याच्यामध्ये थोडं पाणी घालते आणि मग ते गाळणीने गाळून घ्यायचं। आता आपण गाळणीने चांगलं गाळून घ्यायचं। वरती सगळा हा नारळाचा चोथा राहील, खाली सगळं गाळलेलं पाणी येईल बघा। हे बघा, असं हे चांगलं असं पिळून हे पाणी घ्यायचं, खोबऱ्यातलं पाणी घ्यायचं आहे आणि बाकीचा हा चोथा जो उरला आहे हा टाकून द्यायचा आहे। ह्याचा काही उपयोग नाही, पण हवा जास्तीत जास्त रस यायचा आपण इथे काढून घ्यायचा आहे सोलकढीसाठी, अशा प्रकारे। आणि हा आता याच्यामध्ये पाणी घालून मी हे पातळ करून घेतलं आहे। आता याच्यामध्ये आपण हा आगूळ आहे, ह्या वर्षी तयार करून घेतलेला, हा विकत घेतला आगूळ। हा आपण याच्यामध्ये 2 चमचे आगूळ घालायचं आहे। हे चमचे आहेत ना, मोठे चमचे, हे 2 चमचे आगूळ घ्यायचा। आगूळ याच्यामध्ये 2 चमचे, मी हे 2 चमचे आगूळ घातल्या। आणखीन तुम्हाला आंबट हवा असेल तर आपण घालू शकतो। आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि अशा प्रकारे ढवळून ही आपली सोलकढी तयार झालेली आहे। हवी तर चवीला आपण याच्यामध्ये साखर सुद्धा घालू शकतो चवीसाठी। आता थोडीशी आपण चवीसाठी थोडीशी साखर याच्यामध्ये घालतोय आणि अशा प्रकारे ही आम्ही ढवळून घ्यायची आहे आणि नंतर ही सोलकढी असं होऊ शकते ही सोलकढी। आता ही सोलकढी तयार आहे। अर्ध्या नारळाची 5 किंवा 6 ग्लास ही सोलकढी होऊ शकते। सोलकढी बनवण्यासाठी जर ओला नारळ असेल तर त्या सोलकढीची आणखीन चव वाढते। तर मित्रांनो, सोलकढी नक्की करून बघा, ती कशी झाली हे आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आम्ही तुमच्यासाठी अशाच चमचमीत रेसिपी नक्की घेऊन येत जाऊ। धन्यवाद।